माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई आहे विठोबाचे पायी, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. विठ्ठला विठ्ठला शौर्यं पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी, प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावाल करू संतांचा, यावाल करू संतांचा, माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. श्रीमंत संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा अतिशय साधा सरळ अर्थ असणारा, आपल्या इंद्रियाला जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगातून उपदेश केलेला आहे. उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून तुकाराम महाराज जनाला उपदेश न करता मनाला उपदेश करतायत. विठाला विठाला आपल्या या उत्सवाचा अधिक मासातला हा उत्सव, या उत्सवाचा आजचा हा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाची संकीर्तन सेवा समस्त वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळ ठाणे जिल्हा, सुंदर अशा प्रकारचं पांडुरंगाचं असणारं या ठाण्यातलं खूप जुनं असं मंदिर आहे. आणि केवळ नुसतं जुन्या काळातल्या मंडळींनी येऊन इथं काम उद्योग धंदा व्यवसाय करत असताना आपलं उपास्य देवता पांडुरंग परमात्मा आदिशक्ती भगवान श्री महादेव आदी या देवतांची प्रतिष्ठापना करून मूर्ती प्राण प्रतिष्ठा करून त्या प्रतिष्ठापनेला साजेसे उत्सव त्या काळामध्ये साजरे केले. आणि आताचीही ती मंडळी त्यानुसार ते उत्सव साजरे करतायत. तशी पाहायला गेली तर आत्ताची परिस्थिती प्रतिकूल आहे. उत्सवाच्या दृष्टीनं त्यातल्या त्यात ठाण्याचं झालेलं विस्तारीकरण या सगळ्याचा विचार केला तर परिस्थिती तशी प्रतिकूल आहे. त्यात पावसाळा आला आहे, त्याच्यामध्ये मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस मुंबईमध्ये चांगला सुरू आहे. आणि असं असताना सुद्धा अंतःकरणामध्ये भगवंताच्या विषयी असणारं प्रेम, वारकरी संप्रदायाच्या विचाराविषयी असणारी निष्ठा जे आपल्या सर्वांच्या मध्ये दिसून येते. म्हणून अगदी मंदिराला साजेसं आपल्या वेळात वेळ काढून या ठिकाणी उत्सवाला आपण सर्व मंडळी उपस्थित आहात. अतिशय मला आनंद वाटला, कारण इथं या उत्सवाबद्दल बरेच वर्ष झालं ऐकून आहे. ज्या ज्या वेळेला ठाणे परिसरात यावं, स्टेशनला उतरावं, इथूनच जात असताना मधून इकडे कळव्याकडे वगैरे खाली जात असताना या मंदिराच्या समोरून जावं, बऱ्याच वेळेला ऐकून होतो. परंतु आज प्रत्यक्षात या मंदिरामध्ये सेवा करण्याचा योग येतो आहे. आणि जुन्या मंडळींनी वृक्षारोपण केलं आहे, पेरून ठेवलं आहे, ज्याची फळं आजची तरुण पिढी आम्ही चाखतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. वारकरी संप्रदाय कुठलीही कशीही परिस्थिती येऊ द्या,
पण आपली निष्ठा कधी ढळू देत नाही. संप्रदायाचा पूर्व इतिहास जर पाहायला गेलं तर नाथ परंपरेमध्ये भानुदास महाराज निष्ठा ढळू दिली नाही. नामदेवरायांच्या काळामध्ये श्री संत जनाबाई महाराज निष्ठा ढळू दिली नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज निष्ठा ढळू दिली नाही. प्रत्येक संतांचं जीवनचरित्र काढा, कधीही त्यांनी आपल्या निष्ठेला कुठलीही परिस्थिती कशीही येऊ द्या पण भगवंतावर दृढ विश्वास ठेवला आणि तो भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं आपल्याला या संकटातून पार नेईल या भूमिकेतून त्यांनी उपासना भक्ती केली. आज त्याच मार्गानं आपणही चाललेलो आहोत. त्याच मार्गानं असू द्या, पाऊस आला येऊ द्या. नाहीतरी आपण पाहतो वारीच्या कालखंडामध्ये ऊन वारा पाऊस याच्यातलं कशातून जावं लागेल वारकऱ्याला काही सांगता येत नाही. पण तरीसुद्धा तो वारकरी पाऊस येईल का नाही माहीत नाही, ऊन किती पडेल काही कल्पना नाही, राहण्याची व्यवस्था भोजनाची काय होईल काही सांगता येत नाही. पण वारीला निघताना सगळ्या तयारी करूनच निघतो. हवामानाचा अंदाज सांगितलं होतं यंदा वारीमध्ये पाऊस पडणार नाही. नियोजित बैठकीमध्ये आम्ही पुण्याला जाऊन ज्यावेळेला बसलो त्यावेळेला पालकमंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री सगळ्यांनी बैठका घेतल्या. त्याने आमच्या तालुक्यात असं आहे तसं आहे तसं आहे, पण वारकऱ्याने आपलं त्याचं मेन कापड ठेवलंच होतं जवळ. नाही पाऊस आला तर कमीत कमी बसायला उपयोगात येईल, बसायला तरी कामाला येईल. अगदी अशा गोष्ट झालाय. प्रस्थानामध्ये वेळ जास्त घेत नाही. कारण का मुंबईचं कीर्तन आहे आणि मुंबईचं कीर्तन म्हणजे जसं काही लोकलचं टायमिंग लोकल असल्यासारखं माणसाचं जीवन आहे. कधी कधी माणसं मुंबईतली म्हणतात सुद्धा आम्हाला मरायला सुद्धा वेळ नाही. आणि ते खरं आहे महाराज, खरं आहे. काही चुकीचं नाही बोलत ते बिचारे, काही चुकीचं नाही. कधी आपलं येईल काय येईल काही सांगता येत नाही. या विचारानंच ते प्रकारचे जीवन जगणारी मंडळी आपण आहोत. त्यामुळे नियोजित वेळेमध्ये सेवा भगवंताच्या पांडुरंगाच्या चरणाविंदी समर्पित करत असताना या प्रसारक मंडळाचे सर्व विश्वस्त सभासद अध्यक्ष सर्वांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी हे रोपटं जिवंत ठेवले खत पाणी घालून. प्रस्तावनेमध्ये अभंगामध्ये चिंतन करत असताना थोडासा आपल्या या सेवेचाही विचार मी मांडत जाईन. तुकोबऱ्यांचा अभंग आहे, 5 चरणाचा अभंग आहे. बहुतेक सर्वांच्या पाठातला आहे. भजनी मंडळी आपण आहात. वारकरी संप्रदायातली बरीचशी परिसरातली मंडळी आपापल्या सोयीनं इथे येऊन सेवा करतायत. भजनामध्ये हा अभंग बहुतेक करून गायला जातो. फक्त काय आहे, अभंग नेहमी सतत समोर आला की त्या अभंगातले काही बारकावे आपल्याला वाटतं तुकोबऱ्याचा अभंग आहे सहज रोजच आपण म्हणतोय, इतका सहज नाही महाराज. त्या अभंगामधले काही मार्मिक अशा प्रकारचे शब्द जे मला आज थोडेसे विचार करावेसे वाटतायत, आपल्यासमोर मांडावेसे वाटतायत. योग्य वाटले तर कीर्तन झाल्यानंतर सांगा, बोललात ते बरोबर आहे, चुकीचं असेल तरी सांगा, सुधारणा करण्यात येईल. कारण आपण बऱ्याच जणांचं ऐकलंय महाराज, अरे जुन्या मंडळींचं ऐकलंय. स्वतः महाराजांनी एक सेवाही केलेली आहे या ठिकाणी. आणि अशी सगळी बुजुर्ग जुनी मंडळी श्रवणातली मंडळी आहात. त्यामुळं अगदी विचाराची काहीतरी घेवाणदेवाण या अभंगाच्या विषयी करावी म्हणून हा अभंग आपल्यासमोर आज ठेवलेला आहे. जगद्गुरु तुकोबा या अभंगातून आपल्या इंद्रियांना उपदेश करतायत, शिकवतायत, मनाला आपल्या शिकवतायत. इंद्रियाला योग्य अशा प्रकारचं वळण तुकोबा या अभंगातून लावतायत. काय असतं, गाडी वेगात पळवणं महत्वाचं नसतं. गाडी वेगात पळवणं काही अवघड नाही. आता गाडी वेगात पळवणं अवघड नाही. ज्या कंपन्यांनी गाड्या काढल्या त्यांनी वेगही तेवढाच दिलाय. तर विशेषतः आपल्या रस्ते बांधकाम मंत्र्यांनी रस्तेही चांगले करून दिलेत. दुर्दैव फक्त स्पीड गव्हर्नर ठेवलाय. तो जरा आगाऊपणाच केलाय म्हणा. सगळी व्यवस्था चांगली करायची म्हणजे काय, पंचपक्वान्नाचं ताट समोर ठेवायचं आणि हात बांधायचे आणि खा म्हणायचं, असं कसं चालेल बरं. अशी सगळी व्यवस्था आहे आज. रस्ते सुसाट चांगले झालेले आहेत, कुठं खड्डा पाहायला भेटत नाही, म्हणजे हायवेला तरी नाही बरं, बाकी आतमध्ये इकडं तिकडं कुठंतरी असणारच आहे. रस्ते चांगले आहेत, गाड्या चांगल्या आहेत. गाडी वेगात पळवणं याला उत्तम ड्रायव्हर म्हणत नाहीये. गाडी वेळ प्रसंगी कंट्रोल करणं याला उत्तम ड्रायव्हर म्हटलं जातं. तसं परमार्थिक जीवनामध्ये उत्तम साधक कोण आहे, विषयाकडे जाणारे इंद्रिय परावृत्त करावीत आणि ते भगवंताकडे लावावीत. ज्याला ते जमलं तो उत्तम साधक आहे. विठ्ठल इंद्रिय जाणार आहेत, विषयाकडे जाणार आहेत. त्या विषयाकडे जाणाऱ्या इंद्रियाला परावृत्त करायचंय, मागं फिरवायचंय आणि भगवंताकडे लावायचं. हे ज्याला जमलं तो उत्तम साधक म्हणला गेलेला आहे. आणि अशा प्रकारच्या त्या इंद्रियांनी नेमकं विषयाकडे न जाता भगवंताकडेच गेलं पाहिजे, ही भूमिका जगद्गुरु तुकोबांनी या अभंगातून आपल्या समोर मांडलेली आहे. बघा गंमत आहे, जे हिताचं आहे तिथं इंद्रिय जात नाहीत, जे आपल्या कल्याणाचं आहे तिथं इंद्रिय जात नाहीत. कारण ज्ञानोबांची भाषा आहे, हितासी जे जे निके ते इंद्रिया सदा दुःखे. ज्ञानोबा सांगतात जे हिताचं आहे, निका आहे, चांगलं आहे, ते इंद्रियाला दुःखदायक वाटतं.
आणि जे घातक आहे तिकडं मात्र इंद्रिय परावृत्त होत आहेत. मग जे हिताचं आहे ते कळत नाही ना, त्याला काहीतरी उपदेश करावा लागतो. बघा तुम्ही, ज्ञानोबांनी दृष्टांत दिलेला आहे. पतंगा दीपे अलिंगन, तेथ त्यासी अचूक मरण, देवी विषयाचरण आत्मघाता. ज्ञानोबा सांगतायत आत्मघात होतो, आत्मघात. इंद्रिय जर विषयाकडे गेली तर आत्मघात आहे. याच्याकरता माऊलीने दृष्टांत गोड दिलाय. पतंगा दीपे अलिंगन, दिवा आणि तो पतंग नावाचा एक किडा आहे. अगदी जन्माला येतो असं मला वाटतं. पाऊस पडला की थोडंसं जन्माला येतातच ते, थोडा पडला की नक्की येतात, तर जास्त असला की त्यातच मरून जातात ते. पण असे ते किडे असतात जे जन्माला आल्याबरोबर ते झडप घालतात दिव्यावर. कारण का? कारण दिवा प्रकाश देणार आहे. दिवा प्रकाश देतो आणि जो दिवा प्रकाश देतो, अंधकार नष्ट करतो, तो प्रकाश देणारा दिवा त्या पतंगाला सहन होत नाही. असे बरेच पतंग आहेत, दिवा प्रकाश द्यायला लागला की त्याला विझवण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी तो दिवा आहे ना महाराज, तो विझत नाही, तो तर विझत नाही पण याला संपवून टाकतो. तो पतंग त्या दिव्यावर झडप घालतो त्याला विझवण्याकरता, पण स्वतः तिथं मरतो. अचूक मरण. ज्ञानोबराचे शब्द किती बारकावेत पहा. म्हणजे तो मरेल अशी शंका नाही, अचूक निश्चित त्याचं मरणच आहे तिथं, तरीही तू तिथे मरमर करतोय, जातोय. तद्वत त्याप्रमाणे ही इंद्रिय विषयाकडे गेली तर इंद्रियाचा सुद्धा घातच आहे. विठाला विठाला. या इंद्रियाला संतांना शिकवावं लागलं, इंद्रियाला सांगावं लागलं, बाबा विषयाकडे जाऊ नका. विषयाकडे गेला तर तिथं काय तुम्हाला सुख मिळणार नाही, पूर्णता मिळणार नाही. विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, अब्राची सावली जाईल लया. महाराजांनी खूप गोड रंगवला दृष्टांत याच्यामध्ये. मला थोडंसं पुढे जायचंय. आपल्याला जे हिताचं आहे तिथे इंद्रिय जायला तयार नाहीये. व्यवहारातले थोडे दृष्टांत घ्या. चला आता लहान मुलं पावसामुळे काय आली नाही, शाळा सुरू आहेत, क्लासेस चालू आहे, त्यामुळे आली नाही कीर्तनाला, हरकत नाही. पण आपलं लहानपण जरा आठवा ना. इथं बसलेले सगळे 40च्या पुढे जवळ काही असतील जरा 2-4 आतमधले. आता आहे ना 40? हां आहे. नाही मी त्यातलाच आहे म्हणून म्हटलं जरा आपलं काढून घ्यावं बाजूला. आपलं बालपण जरा आठवा ना. आपलं बालपण ज्या वेळेला आपण बालवाडीमध्ये शाळेमध्ये आपल्याला आपण गेलो नाही, घालवलं. लहानपण आताची मुलं वेगळी आहेत. आताची मुलं स्कूल चलेंगे हम लगे तयार असतात, युनिफॉर्म त्यांच्याकडे पाहिलं की आता कौतुक वाटतं, आपण तेव्हा असायला पाहिजे होते असले. काय युनिफॉर्म असतो महाराज लहान मुलांचा. त्याची बूट पहा, त्याचं ते वॉटर बॅग, त्याचं ते पाण्याची बॉटल, हे सगळं व्यवस्थित. टिफिन पुन्हा बरं. तिथं जाऊन काय करतात, शिकत काहीच नाही, फक्त दिलेला डबा फक्त व्यवस्थित खातात आणि घरी परत येतात. बाकी काय असतं महाराज. अगदी 3-4 वर्षाच्या मुलांना काय शिकावं त्याचं बालपण आहे, त्याचा आनंदात घालवावं. पण आताच्या काळातली विद्यार्थी काही मुलं काही घरी राहायला तयार नाही, ते शाळेतच जायला तयार आहेत, शाळेतच जातात. जुन्या काळ थोडा मागं पाहिला, जबरदस्तीनं शाळेत घातलं जातं. शासनाने सुद्धा एक बाईचं नियोजनच केलं होतं त्यावेळेला. तिनं गावातली सगळी पोरं धरून आणायची. आणि ती बाई ह्या टायमिंगला घरी येते म्हटलं की पोरं सुद्धा अशी बिरिंद्र कुठंतरी झाडावर चढून बस, कुठेतरी दडून बस. बालपण केलं की नाही आपण. जात नव्हते. लहान मुलाला त्याची शाळा आवडत नव्हती जुन्या काळामध्ये. हिताची एक नाही शाळा. शाळेत जाणं कल्याणाचं आहे, पण त्या लहानपणामध्ये त्याला ती शाळा आवडत नव्हती. जुन्या काळातला एक दृष्टांत आहे पहा. काय झालं, एक लहान रात्रीच्या वेळेला मुलगा आपल्या वडिलांना बिलगून झोपला. रात्रीची वेळ आहे, वडिलांना बिलगून पोरगं झोपलं. तेवढ्यात घरामध्ये रात्री चोर शिरले. जुन्या काळामध्ये रात्री चोऱ्या व्हायच्या. रात्री चोऱ्या व्हायच्या. बिचारे चोर वेळ काळ सगळं पाहत होते महाराज. सगळं पाहायचे, परिस्थिती पाहायचे, मुहूर्त पाहायचे. चोरीचा सुद्धा मुहूर्त असायचा. उगा कुठेही पौर्णिमेच्या चांदण्यात चोरी करायला जात होते का नाही, ते मुहूर्त पाहिजे. गडद काळोख अंधकार असेल त्यावेळेला जायचं. गावात काहीतरी कोणाचा तरी उत्सव आहे, सगळे घरातले मंडळी तिकडे जाणार आहेत, मग चला आपल्याला घर मोकळं आहे असं पाहून मग चोऱ्या करायचे, मग करायचे. आताच्या काळात नाही. आता फक्त त्यांच्या मनात यावं, चोरांच्या मनात. तुम्हाला असं वाटतं का आपली घरं सुरक्षित आहेत म्हणजे आपण खूपच सुरक्षित यंत्रणा ठेवली आहे? काही नाही. CCTVचे कॅमेरे सुद्धा चोरून येतात. ATM चोरीला जातात महाराज. जे ATMची एवढी सुरक्षा आहे ते चोरीला जातात, तर बाकीचे काय विषय. त्यांच्या मनात अजून आपल्या घराविषयी वाईट विचार आला नाही म्हणून आपली घरं सुरक्षित आहे.
जुना काळ आहे, रात्रीच्या वेळेला चोऱ्या करायला चोर जायचे, तर रात्री गेले घरात गेले. बरं त्या काळातले चोरी जरा विचित्रच होते, जे हाताला सापडेल ते न्यायचे हो. आताचे तसे नाही, त्यांची जी गरज आहे तेवढंच पाहतात ते. हां, चोराचा दर्जा आहे. मग आमच्या आळंदीमध्ये चोर जरा सुटले होते. काय न्यायचे माहिती आहे का? सिलेंडर न्यायचे, गॅसच्या टाक्या. का? कारण कुणी नेली कुणा काय कळणार आहे? फक्त या घरातून उचलायची त्या घरात ठेवायची, संपलं. अडचणच नाही की ज्याचा त्याचा दर्जा असतो वेगवेगळा. आता ते फक्त पोलीस खात्यालाच माहिती आहे कोण काय करतं काय नाही. विठाला काळातले चोर होते, घरात शिरले, जे हाताला सापडेल ते सगळं उचललं, खाली फडकं हातरलेलं, त्याच्यावर कापड हातरलं, त्याच्यावर टाकलं, बांधलं गटोडं, निघाले. तेवढ्यात त्या मुलाला जाग आली. लहानसं पोरगं आपलं, लहानसं 5-6 वर्षाचं मुलगा वडिलांना बिलगून झोपलेलं. जाग आली, उठला, त्याने चोरांकडे बघितलं. चोरांच्या लक्षात आलं पोरगं उठलंय, बापाला उठवेल, पटकन आपलं मिळेल ते सामान घेतले, निघावं. चोर निघायला लागले, मुलांना आवाज दिला, ए त्या भिंतीवरचं दप्तर जर नाही घेऊन गेलास, भिंतीवर अटकवायची ना दप्तर पहिल्या, त्या भिंतीवरचं दप्तर जर नाही घेऊन गेलास तर बाबाला आत्ता उठवतो. कारण काय? दप्तर चोरीला गेलं की 4 दिवस दप्तर नाही, शाळा बंद. विठाला जुन्या काळामध्ये शाळा आवडत नव्हती. गुरुवारांच्या मुखातली कोटी आहे, फक्त सांगून जातो. लहानपणी मुलांना शाळा म्हणजे तुरुंग वाटायचा, तुरुंग, तळोजा तुरुंग वाटायचा. आणि मास्तर म्हणजे यमदूत दिसायचे. जुन्या काळातले मास्तर बरं का. आताचे मास्तर काय मुलांनाच कॅडबरे घेऊन येतात, यायचा बरं. जुन्या काळात जर अभ्यास नाही केला तर असा सरळ मार कुठला, असा वाकडा मार असायचा, असा उलटा हात करायचा आणि याच्यावर मारायचे, याच्यावर. त्याच्यामुळं पाठ असायची. उन्हाळ्याच्या सुट्टीतला अभ्यासक्रम, दिवाळी सुट्टीतला अभ्यासक्रम तो पूर्णच करावा लागायचा. मामाच्या गावाला जरी पोरगा गेला तरी पुस्तक घेऊनच जायचा. त्याची शाळा, मास्तर त्याला यमदूत दिसायचे जुन्या काळामध्ये. आता काळ बदलला. ऐका, शाळा हिताची आहे, मुलाला आवडत नव्हती. इथे सगळे आमच्या माता भगिनी बसलेल्या आहेत. लग्न झालेल्या मुलीनं माहेरी राहिलं पाहिजे का सासरी राहिलं पाहिजे? नक्की ना, सासरी राहिलं पाहिजे लग्न झालेल्या मुलीनं. कारण सासर तिच्या हिताचं आहे, कल्याणाचं आहे. लग्न झालेली मुलगी जर जास्त दिवस माहेरी राहू लागली तर शेजापाजारी चर्चा करतात, का हो कस काय, महिना झाला आली होती गेली नाही, काय कारण काय? मग घरातले म्हणतात काही नाही, पिऊन मारायला लागले, बिस्लरीचं पाणी नाही, पिऊन मारायला लागले. जरी तिला सासर जाचक असलं तरी लग्न झालेल्या मुलीनं सासरी राहणंच हिताचं आहे. ऐका, जुन्या काळामध्ये सासूरवास होता, शब्दच आहे तो सासूरवास. ती सासूरवास करणारी तिचं नाव सासू. तर जुन्या काळातल्या कोटी आहेत. काळ बदलला, दिवस बदलले, शब्द सुद्धा बदलले. आता सासूरवास नाही, आता सुनवास आहे. त्याचा अनुभव कसा आहे तो आहे, पण आहे आता सुनवास. आता सासूरवास जुन्या काळात होता, म्हणून तर त्या काळामध्ये अभंगात सुद्धा हीच भाषा आहे. कागद सासूरवासी मज केले भगवंता, सासूरवासा भीतो जीव ओढे तुझपाशी. अर्थात तो सासूरवास म्हणजे अर्थात इंद्रियाचा, विकाराचा, विषयाचा, या संसार दुःखाचा सासूरवास आहे. सासूरवास दुःखदायक आहे, जाचक आहे. तरी सुद्धा लग्न झालेल्या मुलीनं सासरी राहणं हिताचं आहे. शाळा आवडत नसली तरी विद्यार्थ्यांना शाळेत जाणं हिताचं आहे. इंद्रियाला परमार्थ आवडत नसला तरी इंद्रियांनी परमार्थच केला पाहिजे, देवाकडेच गेलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबर आहे, तो उपदेश करत असताना पहिल्यांदा आपल्या इंद्रियाला अर्थात आपल्या वाणीला उपदेश करतायत अभंगाच्या पहिल्याच्या. देवा
माझे डोळे सुखा तुम्ही दार सुखा तुम्ही दार सुखा डोळे तुम्ही दार सुखा घेई घेई माझे वाचे इंद्रियाला परमार्थ आवडत नाही, पण हिताचं काय इंद्रिय परमार्थाकडे अर्थात भगवंताकडे गेली पाहिजेत. त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबार आहे पहिल्यांदा उपदेश करतायत तो म्हणजे आपल्या वाणीला. घेई घेई माझे वाचे. परमार्थामध्ये दोन मार्ग उपनिषदामध्ये आलेले आहेत. एक आहे श्रेयस मार्ग आणि दुसरा आहे प्रेयस मार्ग. श्रेयस जो हिताचा मार्ग आहे आणि दुसरा प्रिय वाटणार आहे. काही ठिकाणी आपल्याला गोड वाटतं, चांगलं वाटतं, पण हिताचं नसतं, आणि ज्या ठिकाणी हिताचं आहे तिथं जावंसं वाटत नाही. दोन मार्ग सांगितले गेले. तसं इंद्रियाला परमार्थाकडे लावायचं आहे. जिकडे इंद्रिय गेलेली आहेत तिथून परावृत्त करायचे आहेत. कुठं गेली इंद्रिय? विषयाकडे जात आहेत. पंचमहाभूताचे पंच विषय आहेत. या पंच विषयाच्या मागे लागलेली इंद्रिय त्यांना परावृत्त करणं आणि भगवंताकडे लावणं हे वाटतंय तितकं सोपं नाहीये. चला ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानोबारांनी त्याच्याकरता आपल्याला एक 4-5 दृष्टांत सांगितलेत. इंद्रियाला विषयापासून परावृत्त करून देवाकडे लावायचं आहे, किती कठीण आहे. ज्ञानोबारा दृष्टांत सांगतात. सारसाही विघडता ओहाहुनी वत्स काढिता भनंगद उडिता भानयावरुणी माये पुढुनी बालक कारेने ताई कुलते एक होय का उदक तुटता तैसे विषयाचे घर. सिद्धांत. इंद्रिया सांडिता थोर युगांत होय अपार वीरविराग साहती. सोपं नाही. इंद्रियाला भगवंताकडे लावणं इतकं सोपं नाही. ज्ञानोबा पहिला दृष्टांत देतात. सारसा ही विघडता. एक नाही 4-5 दृष्टांताची रांगच लावली आहे. का दृष्टांत दिले ज्ञानोबारांनी? एक देऊन सिद्धांत पटला नसता का? पटला असता, पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी न्यूनत्व आहे, कमीपणा आहे. उद्या काहीतरी माणसं त्याच्यातूनही काहीतरी दोष काढतील, मग त्याच्यापेक्षा एकापेक्षा एक चढती भाजणी ज्ञानोबारांनी लावली. चढती भाजणी. पहिला दृष्टांत आहे सारस पक्षाचा. सारस पक्षी खेड्यापाड्यामध्ये आपण आता गावामध्ये बघितला असेल, ते सारस पक्षी असतो. आता ते ज्ञानोबारांनीच विस्तार केलाय त्याचा. सारस पक्षी आणि पक्षी या दोघांचं मिलन ज्ञानोबाराय सांगतात सहजासहजी होत नाही. नदीच्या काठावर नर एका दुसऱ्या काठावर मादी आहे. दोघांनी एकमेकाला आवाज दिला. नराला वाटतं मादी तिकडं आहे आणि मादीला वाटतं नर इकडं आहे. परत त्या दोघांची ताटातूट होते. सारसाही विघडता. पण ज्ञानोबारांना हा दृष्टांत कमी वाटला. का? कारण हे रात्रभर एकमेकाला भेटणार नाही. सूर्योदय झाल्यावर जसा पूर्व दिशेला सूर्य उदयाला आला की सगळा अंधकार नष्ट होतो, दोघांची भेट होऊ शकते. म्हणून ज्ञानोबा पुढचा दृष्टांत देतात. ओहाहुनी वत्स काढिता. ओहाहुनी म्हणजे नुकतंच जन्माला आलेली एखादी गाय आहे, तिचं ते वासरू जर त्या गायीचं तिच्या कासेला लागलं तर त्याला बाजूला करणं हे वाटतंय तितकं सोपं नाही. खेड्यापाड्यातल्या आमच्या माता भगिनी महिला मंडळी त्यातल्या त्यात जर आमच्या सोलापूर सातारा भागातलं खिलार गाईचं जर वासरू असेल तर ते सहजासहजी बाजूला निघतच नाही. हे जरशाचं काही खरं नाही महाराज. त्याला काय तोंडावर एक गाव मारलं की बाजूला सरतं. ते खिलार तसं नाही. त्याला किती मारा, ते आपल्याला लाता मारतं पण ते बाजूला जात नाही. म्हणून ते माता भगिनी महिला मंडळ म्हणतं वासरू बांधा दूध काढते. वासरू बांधा सहजासहजी सोपं नाही महाराज ते. ओहाहुनी वत्स काढिता. ज्ञानोबा यांनी सिद्धांत सांगितला तैसे विषयाचे घर. तसं इंद्रिय विषयापासून बाजूला करणं कठीण आहे. पण ज्ञानोबा यांना हाही दृष्टांत कमी वाटला असावा. का? गायीचं वासरू लहान आहे तोपर्यंत गायीच्या कासेला चिकटलंय. उद्या जर ते वासरू मोठं झालं तर ती गायच त्याला लाता मारेल. ती गाय लाता मारेल त्याला. नाही, गायीला दुसरं वासरू झालं, गाय त्याला जवळ येऊ देणार नाही. दृष्टांतातली कमतरता जाणवली. म्हणून तिसरा दृष्टांत ज्ञानोबा देतात. भनंग दवडिता भानयावरून. उपवासी मनुष्य आहे, 7-8 दिवस काहीच खायला मिळालं नाही त्याला, आणि असा मनुष्य एखाद्या पंक्तीमध्ये वाढलेल्या ताटामध्ये जेवायला बसला. त्याला इतका आनंद वाटला, बस एकदा परवानगी मिळाली की लगेच आपली सुरुवात करायची. 8 दिवस काही खायला मिळालं नाही. असा तो व्यक्ती आहे, भुकेला व्यक्ती, व्याकुळ झालेला आहे, बसलाय ताटावर आणि जेवायला सुरुवात करायची, घास मोडलाय, तोंडात घास जाणार तेवढ्यात त्याला त्या ताटावरून उठवला. ज्ञानोबा सांगतात भनंग दवडिता भानयावरून. कसं वाटेल त्याला? एक तर 8 दिवस काहीच खायला नाही, आता सुरुवात करायची आणि ताटावरून उठवलाय त्याला. ज्ञानोबा सांगतात तैसे विषयाचे घर. तसं विषयापासून इंद्रिय बाजूला करणं कठीण आहे.
कठीण आहे, पण त्यातही कमतरता वाटली असावी त्या दृष्टांतात. म्हणून ज्ञानोबांनी पुढचा दृष्टांत दिला. एखादा व्यक्ती त्याला ताटावरून उठवेल, पण मागच्या बाजूला भटारखान्याजवळ स्वयंपाकघराजवळ घेऊन जाईल, जेवायला देईल, उद्याचाही शिदा त्याला देईल, आनंद वाटेल त्याला. म्हणून पुढचा दृष्टांत दिला. माये पुढोनी बाळक कारे नेता एकुलते एक. काय दृष्टांतातली मार्मिकता पहा. नुसतं एक म्हटलं नाही, आईच्या समोरून एकटं बाळक गेलं. काय जुन्या काळामध्ये मुलंही भरपूर असायची, 2, 4, 6, 8, 10 असे असायचे, त्यामुळे एवढं काही वाटत नव्हतं. आता कायदेही झाले, कायद्याची गरजही पडली. हम दो हमारे दो, कालांतराने हम दो हमारे एक. आता तर फॅमिली प्लॅनिंगच आता ज्याचं त्याच्या पद्धतीनं चालू आहे. ज्ञानोबा एकुलते एक, एकटं मूल, एकटंच एकुलतं, आणि ते जर पोर जर त्या आईच्या समोरून जर गतप्राण झालं आणि त्याला घेऊन चालले तर तिला होणारं दुःख किती आहे. तैसे विषयाचे घर. विषयाचे घर सांडत असताना इंद्रियाला तेवढं दुःख होतं. आईचं एकुलतं एक मुलं, एकुलतं. समजा देशाच्या संरक्षणाकरता म्हणून मिलिटरीमध्ये भरती झालं, देश संरक्षणाकरता देशाच्या सीमेवरती शत्रूशी सामोरं उभा आहे, आणि अशा वेळेला एखाद्या शत्रूची गोळी यावी आणि त्याला लागावी. एकुलतं एक. इकडं लग्नाची तारीख निघालेली असते, भावाकडे जाऊन तिनं त्याच्या मुलीचा हात मागितलेला असतो बहिणीनं, लग्न करायचंय, दीपावळीला मुलगा येईल, त्याचं लग्न करू, अशा स्वप्नामध्ये रंगलेली ती त्याची म्हातारी आई. आणि अचानकपणे जर त्याची डेड बॉडी जर तिकडून आली, देह जर त्याचा आला, तर त्या आईला होणारं दुःख किती आहे. ज्ञानोबा प्राणतीयेचा व्याकुळ. त्या आईला जे दुःख आहे महाराज, ते दुःख फक्त ती माऊलीच जाणू शकते. आपण तर्क वितर्क करू, वेळ प्रसंगी ती मूर्छित पडते, पण हाही दृष्टांत ज्ञानोबा यांना सिद्धांताकरता कमी वाटलाय. तैसे विषयाचे घर या दृष्टांत सिद्धांताकरता ज्ञानोबा यांना हाही दृष्टांत कमी वाटला. कारण ज्ञानोबा सांगतात ती आई व्याकुळ होते, अगदी मूर्छित बेशुद्ध पडते, पण स्वतःच्या प्राणाचा त्याग ती करत नाही. म्हणून ज्ञानोबा दुसरा शेवटचा दृष्टांत देत आहेत. होय का उदक तुटता मिना. जसं एखादा मासा पाण्यातून बाहेर काढला की त्याला 10, 15, 20 मिनिटं नाही, जीवना वेगळी मासोळी, जीवन जिती जीवना संगे मत्स्या, मरण त्या वियोगे, तुकोबरा बोलतात. त्याला पाण्यातून फक्त वेगळा काढा, त्या क्षणामध्ये तो जसा आपला प्राण त्यागतो ना, तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय अपार वीर विराग साहती. सोपं नाहीये. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला आमची पारमार्थिक स्थिती, पारमार्थिक अवस्था जगत असताना अगदी रात्रंदिवस युद्ध करावं लागतं. रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि आंतरबाह्य जग आणि युद्धाचा प्रसंग आमच्या जीवनामध्ये युद्धाचा प्रसंग आहे. संत तुम्ही युद्ध करता का? हो, करावं लागतं. कोणाबरोबर? आंतरबाह्य जग आणि मन. आतमध्ये असणारं जग आणि बाहेरचं जग. बाहेरचं बरं आहे, त्या शत्रूला कसं तरी थोपवता येतं, समोरून आला तर वाट चुकवून जाता येतं, पण आतलं काय करता? त्याच्याशी युद्धच करावं लागतंय, सामना करावा लागतोय.
इंद्रिय विषयापासून बाजूला करणं हे वाटतं तितकं सोपं नाहीये. एक साधा आपल्या अनुभवातला दृष्टांत देतो. चला, अनुभवातला. आता इथं काही मंडळी तशी व्यसन करणारे नसतील, पण जे आहेत त्यांना आपण किती वेळा सांगितलं, बाबा तंबाखू खाणं वाईट असतं, खाऊ नये. तंबाखू खाणं वाईट आहे, खाऊ नये, दुर्गंधी येते, शरीरातली लाळ सगळी बाहेर पडते. ती माणसं आम्हाला कधी कधी सांगतात, महाराज तुमचं बरं आहे, आमचं सकाळी खूप अवघड होत आहे. नाही कळलं? कीर्तन झाल्यावर काय सकाळी, कारण इंद्रिय विषयाच्या आहारी एवढे गेलेले आहेत महाराज की ती इंद्रिय त्या पद्धतीनं जर झालं तरच व्यवस्थित मानतात, नाही तर जगायला सुद्धा मुश्किल होतं. काही काही माणसं चहाच्या आहारी गेलेत. पहा, असं म्हणतात माणसं, झोप लागली की चहा पिला की झोप जाते, पण काही काही भाकराला चहा पिल्यावरच झोप लागते. हा, अशी काही आहेत. बघा तुम्ही भजनी मंडळ भजन करत असताना, लोकांचं कशाला सांगायचं, आपलंच बघू. भजन करत असताना गडबड चालते, बोललेली लेकुरी एवढ्या फास्ट होतं की आरतीला तर मिळच नसतो काही. आमच्या फड परंपरेमध्ये वास्कर फडावर आरती होताना अगदी शांततेत होते, एक शांततेमध्ये ओढून असते. जसं तिकडं चाली ओढून असतात ना, रूपाचा अभंग, सुंदर ध्यान, अगदी आरती सुद्धा तशीच अजिबात बदल नाही, पळापळी नाही भजनामध्ये, शांततेमध्ये अगदी व्यवस्थित. हा, काय काय भजनं अशी ना आरती अशी, घालीन लोटांगण कधी झालं तेही कळत नाही. त्या इंद्रियाचा जो स्वभाव आहे तो तसाच तुकोबरांनी ठेवलाय. डोळ्याचा स्वभाव पाहणं आहे तसाच ठेवलाय, कानाचा स्वभाव ऐकणं आहे, मनाचा स्वभाव धावणं आहे, आपल्या वाणीचा स्वभाव बोलणं आहे. तुकोबरा इंद्रियाचा स्वभाव तसाच ठेवतात, फक्त इंद्रियाचा विषय बदलतात. विषय न देता देव विषय तुकोबरा इंद्रियाला देतात. विठ्ठला विठ्ठला. जर इंद्रिय अडवली असती, विषयाकडे जाणारी इंद्रिय अडवली असती आणि त्याला योग्य दिशा जर दिली नसती, तर तीच इंद्रिय विरोधात उभी राहिली असती, बंड केलं असतं त्यांनी. म्हणून नुसतं अडवायचं नाही, अडवायचं आहे आणि योग्य दिशा द्यायची. दिशा देणं खूप गरजेचं आहे. हा, पाणी नुसतं अडवलं चालत नाही, त्याला योग्य दिशा द्यावी लागते. त्या नदीवरती धरणं बांधली जातात, बंधारे बांधले जातात. नुसते बंधारे धरणं बांधून चालत नाही, त्याला दिशा द्यावी लागते. वेळ प्रसंगी दरवाजे उघडले पाहिजेत, नाही उघडता आले तर सांदीच्या वाटेने ते पाणी निघून गेलं पाहिजे. जर तुम्ही धरणाला दरवाजे न देता जर दरवाजे बंद केले आणि जर त्या धरणाला असं तोंड काढून दिलं नाही, तर कालांतराने ज्याने धरण बांधलंय त्याला सुद्धा तोंड दाखवायला तोंड राहत नाही. काय कोणी बांधलं तर कोण शाना इंजिनियर होता, त्याला साधं पाणी काढून देता आलं नाही, जास्त झालेलं. माणसं तक्रारी, धरणाला तर राहत नाही. म्हणून त्या इंद्रियाला नुसतं अडवत नाही, इंद्रियाला योग्य दिशा देण्याचं काम तुकोबराय करतायत. योग्य दिशा देत आहे. पहिल्यांदा तुकोबरायांनी आपल्याला जो इंद्रियाला उपदेश केलाय तो आपल्या वाणीला केलाय. घेई घेई माझे वाचे. का वाणीला केला असेल बरं? पहिल्यांदा कारण तुकोबरायांना सुद्धा मानवी जीवनामध्ये वाणी खूप महत्वाची वाटली, जीभ खूप महत्वाची वाटली आहे. बरं, एकदा नाही केला, पुन्हा घेई घेई दोनदा. कारण का? जिभेकडं दोन काम आहेत म्हणून. जीभ ज्ञानेंद्रियाचंही काम करते आणि जीभ कर्मेंद्रियाचंही काम करते. ज्या वेळेला बोलण्याचं काम आहे कर्मेंद्रिय आहे, ज्या वेळेला चव घ्यायची आहे त्यावेळेला ज्ञानेंद्रिय म्हणून काम करते. मंत्री जर हुशार असेल तर 2-2 खाती असतात. मंत्री हुशार असेल तर 2-2 खाती असतात, आणि काय कामाचं नसेल तर बिन खात्याचं. मग त्याला काहीच, कारण दिलेल्या खात्यातलं एक साधं समीकरण आहे, कोणी लावून घेऊ नका मनावर. दिलेल्या खात्यातलं ज्याला व्यवस्थित खाता येतं त्यालाच खातं द्यावं. विठ्ठला विठ्ठला. सामान्य नाही ना महाराज. मानवी जीवनामध्ये सर्वात महत्वाचं इंद्रिय जर कोण मानलं असेल तर ती जीभ मांडलेली आहे. या कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचा. आता भागवतामध्ये खूप मोठा विस्तार या कथेचा आलेला आहे. तिने लोकातले ज्या वेळेला काही मंडळी ज्या वेळेला वैकुंठामध्ये भगवंताकडे गेले त्यावेळेला कलियुगामध्ये कोण श्रेष्ठ आहे, तर ज्याची वाणी त्याच्या ताब्यात आहे तो खऱ्या अर्थानं कलियुगामध्ये श्रेष्ठ मानला. म्हणून सुविचारच आहे. आम्हाला शाळेत सुविचार शिकवलेला होता. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावं. हां, एकदा बाण निघून गेला, आता उपयोग काय? बंदुकीतून गोळी निघून गेली, आता उपयोग काय? म्हणून शब्द हे शस्त्र आहेत. जगद्गुरु तुकोबरांनी त्याला शस्त्र मानलंय. जपून वापरले पाहिजेत, जपून वापरावेत. म्हणून वाणी अतिशय, जीभ अतिशय महत्वाची आहे. ज्याने जीभ सावरली त्याचं जीवन सावरलंय, ज्याची जीभ बिघडली त्याचं जीवन बिघडलंय. जीभ बोलण्यातही सावरली पाहिजे आणि जीभ खाण्यातही सावरली पाहिजे. दोन्ही भूमिका आहेत.
वारीला जात असताना 18 दिवस काही काही वारकरी इतकं तंतोतंत पाळतात महाराज, त्यामुळे सुखरूप घरी येतात. नाहीतर उगा आळंदी ते पुण्यापर्यंत नुसता गोळा करत बसला आणि खात बसला की संपला, सासवडचा घाट ते चढत नाही. खाण्यातही सावरली पाहिजे. जीभ खाण्यात सावरा, जीभ बोलण्यात सावरा, जीभ अतिशय महत्वाची. चला, रामायण घडलं कुणामुळं? बोलण्यामुळेच ना. रामायण बोलण्यामुळं. सीतामाई लक्ष्मणजीला नको त्या अभद्र बोलल्या, 6 महिने देवापासून लांब जावं लागलं. महाभारत घडलं बोलण्यामुळेच घडलं. ती द्रौपदी आपल्या त्या दुर्योधनाला नको ती बोलली, आंधळ्याची पोरं, आंधळेच म्हटले. परिणाम सगळं महाभारत घडलं, सगळे मेले महाराज. रथी महारथी सगळे मेले त्या युद्धामध्ये, बोलण्यामुळे महाभारत घडलं. जाऊ द्या, बाकीचं रामायण महाभारत हे तर पुराणातली वांगी पुराणात म्हणतात. चला, चातुर्मास सुरू आहे, वांग्याचा विषय नको, पुराणातलं पुराणात राहू द्या. आपलं काय, घरामध्ये जे घडतं रामायण महाभारत, घरामध्ये जे घडतं ते कुणामुळे घडतंय? बोलण्यामुळेच घडतंय. बोलण्यामुळं. समोरच्याला काही कळू न देता, समजा एखाद्या शेजारने येऊन नुसतं सासूच्या किंवा सुनेच्या कानात बोलायचं, शेजाराला कळू न देता नुसतं कानात बोलायचं, काहीच बोलायचं नाही, फक्त तोंड कानाजवळ न्यायचं बस. म्हटलं महाभारत रामायण सुरू होतं लगेच घरामध्ये. बोलण्यामुळं घडतं ना महाराज. ते बोलणं आपलं सांभाळणं नितांत गरजेचं आहे, जीभ सांभाळणं गरजेचं आहे, अतिशय महत्वाचे आहे. बघा, बोलण्यामुळं शत्रुत्वही वाढतं आणि बोलण्यामुळं मित्रत्वही वाढतं. आम्हाला तर प्रवासात नित्य अनुभव आहे. गोड बोललं टोल नाक्यावर सुद्धा कधी कधी सोडून देतात. गोड बोललं तर, नाहीतरी आपलं काय बोलणंच काम आहे ना. इथंही बोलायचं, तिथंही 4 शब्द गोड बोलायचे. समजा एखाद्या वेळेला पोलिसांनी मध्ये कुठंतरी नियम भंग झाला, काही गाडी अडवली, बोलण्यानं काम होतं साहेब. विठाला शत्रुत्व आणि जीवनातलं मित्रत्व हे केवळ बोलण्यावर आहे. ऐका, गोड बोलणं असावं माणसाचं, गोड. चला, पोपट कामाचं आहे का गाढव कामाचं आहे? कामाचं कोण आहे? गाढव आहे की नाही? वजं व्हायला. आजही आपण छत्रपतींच्या गडावरती जर गेलो तर ते दगड तिथं कसे गेले, काय गेले, अनेक तरुणवीर गडकरी असे विचार करतात कसे काय गेले असतील. ते गाढवावर नेले महाराज, कामाची गाढवं आहेत. आजही केदारनाथ बद्रीनाथला आपण बरीचशी मंडळी जात असाल, गेला असाल, नाही गेला तर जाऊन या बघा. तर गाढवं ते घेऊन जातात माणसावर. एरवी गाढवावर माणूस बसायला लाजतो, पण तिथे गेल्यावर पैसे देऊन बसतो. विठाला असं काही काय असं ना, आपला मुख्य हेतू उद्देश भगवंताचं दर्शन आहे ते झालं. बाकी जाऊ द्या, साधन आहे ते, शेवटी साधन आहे. जिथं जे पाहिजे ते करावं, आपल्या साध्याकडे लक्ष द्यावं, महत्वाचं आहे. कामाचं गाढव आहे, कामाचं गाढव आहे, पण तरी सुद्धा पोपटाला पिंजऱ्यात बसून पेरू खायला मिळतो. चिकूची फोड, डाळिंबाचे दाणे सोलून दिले जातात. सोलून का? कारण काय? पोपटा बोला की, बोलतोस गोड बोललं की रोज ताजं मस्त गरम गरम जेवण खायला मिळते. हो, वारकऱ्याला कधी शिळा आहे का? हे जुनी म्हण होती फक्त, वारकरीन शिळ्या भाकरी पारकरी. आता कुठलं आलंय? आता काही राहिले नाही महाराज. अगदी सुंदर अशा गरम गरम घरी. कधी माणसं सप्ताहामध्ये बघा तुम्ही, सप्ताहात 7 दिवस गोड पदार्थ आहे. घरी कोणी खाल्लाय? भाजी भाकरी वरण भात खिचडी कधी मध्ये असंच चालू आहे आपलं घरी. सप्ताहामध्ये मात्र असं आहे का पाऊस पडला आणि खिचडी आज? असं हे अजिबात नाही. खिचडी असली तरी सोबत भजी असतात, त्याच्यासोबत गरम गरम जिलेबीचे तळलेली जिलेबी गरम गरम असते महाराज. गरम गरम का? गोड बोलणं. जिभेनं तसं गोड बोलावं, मित्रत्व वाढतं. जीभ महत्वाचे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुला जर गोड आवडतंय ना, ऐक, मग विषयातली गोडी सेवन करण्यापेक्षा माझ्या देवाचं नाव अतिशय गोड आहे ते नाव घे. जिभेला तुकोबाराय उपदेश करतात. तुला गोड आवडतंय ना, मग तुझा स्वभाव गोडीकडे जाणं आहे. विषयातली गोडी चाखली, एक सूत्र सांगतो ऐका, विषयातली गोडी चाखली तर माणसाचं मरण लवकर येत आहे. चरण देखील या भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद, ही अनुभूती आहे. त्यांनी ते दर्शन दिलंय, अनेकांना दिलंय महाराज, अनेकांना. त्या बिदरच्या बादशाहाच्या जीवनातली ती कथाभाग सांगितला जातो. मंगळवेढ्याचे थोर महान साधू संत असणारे आपले दामाजी पंत, त्यांना ज्या वेळेला त्या बादशाहाने अटक वॉरंट काढलं, जा त्यांना पकडून आणा. कारण काय? दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळ पडल्यानंतर जवळ काही शिल्लक नाही. जो आजूबाजूची सगळी शेतकरी वर्ग, सगळी जनता अन्न करून मरायला लागली. त्यांच्याकडूनच काही सारा जमा केलेला त्यावेळेला दामाजी पंतांनी ती सगळी कोठार मोकळी केली महाराज.
आणि सगळी लोकांना वाटली. बरं लोकांना सांगितलं जा घेऊन जा. समाज पण असा आहे महाराज, फुकट मिळालं की कमी करत नाही. फुकट मिळालं की घरी काही कमी नसतं, पण वारीच्या वाटेने केळ्या वाटणारा दिसला की हा पळालाच. हा केळीचा बागायतदार, घरात याच्या पडलेल्या याच्या खायला कोण नाही, पण वाट चला. आता एक घडलेलाच प्रसंग आहे. मी ज्या वेळेला बाबा शिकत असताना पंढरपूरला चातुर्मासामध्ये, तर चातुर्मास आहे, कोणी काही वाटत राहतं. नवरात्रीचा काळ होता आणि त्या नवरात्रीच्या काळामध्ये कोणी एक आपली सदग्रस्त महिला आली आणि तिला वाटलं की चला पंढरपूरला काहीतरी वाटायचं आहे, काहीतरी वाण द्यावं म्हणून तिनं आपलं ते चोळी असते ना, चोळी, ते आमच्या भागात चोळी आहे, लुगड्यावरती ते चोळी असते, खणाची चोळी असते. काय आता ते खण बिन मला एवढं माहीत नाही, तर ते चोळी वाटायला तिनं सुरुवात केली. पण आपल्या पंढरपुरातल्या चोळ्या ते घेतल्या आणि ते खण वाटायला लागली. ती खण वाटत असताना आता ठीक आहे, काही महिलांनी तर घेतल्या, पण काही पुरुष मंडळी होते त्यांनी घेतल्या. घेईनात का, घरात कोणीतरी घालणारा असेल म्हणून त्यांनी घेतल्या. पण ज्याचं झालं नाही, ज्याचं झालं नाही ते सुद्धा हात पुढे. मी म्हणलं का हो तुम्हाला काय, म्हणले ग्रंथाला कामाला येईल. म्हणजे काय भेटलं ना, फुकट भेटतंय ना, चला काही ना काही कुठंतरी कामाला येईल. लोकांना फुकट मिळालं. लोकांनी आपल्याला जेवढं सहन होत आहे तेवढी गाठोडी उचलली महाराज. 10-15 तासाभरात सगळं गोडाऊन रिकामं झालं. कुठील होतेच माणसं ज्यांनी बादशाला जाऊन सांगितलं तुम्ही ज्याचा महाजनकीचा सारा गोळा करायला ठेवलाय त्याने सगळा सारा गोळा केलेला लोकांना फुकट वाटला. लोक त्याच्या नावाचा उदो करतायत. बादशाला राग आला. आपला सगळा महसूल आणि यांनी वाटून दिला, फुकट वाटून दिला. बादशाने तिकडून अटक वॉरंट पाठवलं. आपले दामाजी पंतांना अटक वॉरंट आलं. काही त्याचे सेवेकरी त्यांना पकडण्याकरता, अटक करण्याकरता आले. दामाजी पंत पूजेला भगवंताच्या बसलेले, सकाळी पूजेला बसले. ते सगळे मंडळी आले, अटक करणार आहेत. आता ते उड्यात ते पूजेला बसलेले पाहिलं की सगळे बाहेर थांबले. काही म्हणा, पण त्या काळामधले परकीय सुद्धा नीती नियम सांभाळत होते. त्या काळामध्ये तुम्ही जगद्गुरु तुकोबार यांचं जीवनचरित्र अभ्यासला असेल, पाहिला असेल. जगद्गुरु तुकोबार लोहगावला कीर्तन करत होते. त्यावेळेला कीर्तन सुटेपर्यंत सगळे शत्रू मंडळी बाहेर येऊनाचं सर्व सैन्य मंदिराच्या बाहेर वेढा टाकून होतं, पण आत कोणी प्रवेश केला नाही. ही एक नियती आहे की परंपरा आहे आपली, आणि या परंपरेचा त्यांनी त्या काळात सुद्धा सांभाळ केला. तसं ते सेवेकरी पूजा होईपर्यंत बाहेर थांबले. दामाजी पंतांची पूजा झाल्यावर त्यांनी सांगितलं असं असं तुम्हाला पकडलं, आणायला. चला म्हटले ठीक आहे, केलायच आपण गुन्हा, नाहीतरी घडणारच आहे, चला जाऊया आपण. म्हणून त्यांच्यासोबत ज्यावेळेला दामाजी पंत निघाले, भगवान पांडुरंग परमात्म्याने दामाजी पंतांच्या सेवेकऱ्याचा एक अवतार रूप घेतलं आणि जाऊन बादशाच्या दरबारामध्ये उभे राहिले. आता बादशाच्या दरबारात भगवान उभे आहेत. ते गुडघ्यापर्यंत धोतर आलेलं, ते उपरणं टाकलेलं आहे, डोकं पागोट गुंडाळलेलं आहे, रंग काळा असणारा तो, असं एक भगवान परमात्मा रूप घेतलंय. गेले आतमध्ये, द्वारपाळाने अडवलं, कोण रे, कुठला, मंगळवेड्यावरून आलो. आता बातमी पसरलीच होती, दामाजी पंताला पकडण्याकरता काही शिपाई गेलेले आहेत. त्यांनी विचारलं मग काय काम, काय तुझं? काही नाही, तुमच्या बादशाची भेट घ्यायची आहे आम्हाला, राजाची भेट घ्यायची आहे आम्हाला. अरे पण काम काय? काही नाही, त्यांचा तो महसूल देण्याकरता आलोय, त्यांचा महसूल देण्याकरता आलोय म्हटल्याबरोबर आतमध्ये नेल्या गेलं. त्यांनी विचारलं का रे, महसूल आणला का? हो आणलाय महसूल. कुठं आहे दाखव. आता त्याला वाटलं मस्त गाठोडं आणलं असेल मोठ्याच्या मोठं, ते आणून दिलं असेल. पण कुठलं काय महाराज, एक छोटीशी पुरचुंडी होती बांधलेली. जुन्या काळात माणसं पैसे ठेवण्याकरता कापडाची पिशवी असायची बघा, ती पिशवी आपली त्यांनी पुरचुंडी काढली. म्हणले हे काय, ह्याच्यामध्ये महसूल आहे? एवढाच? अहो बघा तरी घ्या, मोजून तरी घ्या. म्हणून त्याने ज्यावेळेला ती पुरचुंडी अशी खाली ओतली ना महाराज, हिरे माणिक, त्याला काय कमी आहे? लक्ष्मीचा पती आहे, मालक आहे तो. नुसतं बादशाने डोळे बघितले, डोळे दिपून गेले त्याचे. काय रत्न आहे, माणिक मोती आहे, चमकायला लागलेत. राहू दे म्हणे, मोजायचं राहू दे, हाय भरपूर आहे, ठेवा आपल्या भांडारखान्यात जमा करा. जमा करण्यात आलं. आणि मग तुझं नाव काय? काही नाही, माझं नाव विठो म्हणून त्याने नाव सांगितलं. आणि जाता जाता फक्त स्मित हास्य केलं. हसला तो राजाकडे बघून. कोण? परमात्मा. दामाजी पंतांच्या सेवेकऱ्याचं रूप घेतलेलं, नुसता हसला, एक दात त्याला दाखवला आणि भगवान निघून गेले, अदृश्य झाले. वेडा झाला महाराज तो बादशाह, वेडा झाला, वेडा. इकडं दामाजी पंतांना पकडून ज्या वेळेला सेवेकरी परत निघालेले आहेत, वाटेतच गाठ पडली ते बादशाह. अरे विठो कहा है? ओ विठो कहा है? विठो दिखाओ. दामाजी पंत म्हणले कोणता विठो? काय विठो? काही नाही म्हणे, वो तुम्हारा सेवक आया था, उसने महसूल जमा कर दिया है पूरा. ओ विठो मेरे, मुझे उसका दर्शन चाहिए. दामाजी पंतांच्या लक्षात आलं, मंगळवेढ्याला बादशाहला आणलं नाही, सदर पंढरपूरला घेऊन गेले. देवाच्या समोर हात जोडले. देवा, कुणी सांगितले रिकामी कामं करायला? कुणी सांगितलं हे कामं करायला? आता याला दर्शन दाखवा. बादशाह राजा आहे हा, काहीही करेल,
तिथं जाऊन माझ्या एका नोकराचं रूप घेतलंय आणि याला दर्शन दिले ना, आता विठ्ठलाच्या रूपानं नाही त्याच रूपामध्ये याला दर्शन दिलं तरच हा प्रसन्न होईल, याच्या मनाची शांतता होईल. भगवंतांनी दामाजी पंतांच्या इच्छे खातर पुन्हा ते रूप त्या बादशाला दाखवलं. महाराज दाखवलं. असं रूप दाखवल्याबरोबर पाहिली या वेद लावी, बैशे जीवे जडोनी असा तो परमात्मा, असा तो सुंदर आहे. तुकोबर आहे डोळ्याला सांगताय तुम्हाला सुद्धा सुंदर रूपच पाहायचंय ना, मग एक काम करा. काय? माझ्या विठोबाचं, माझ्या देवाचं पांडुरंगाचं रूप तुम्ही पहा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. या निसर्गातलं किंवा या संसारातलं विषयातलं सौंदर्य पाहण्यापेक्षा या विषयाला ज्याने सुंदर बनवलं तो किती सुंदर असेल पहा. साधा विचार आहे. घरामध्ये एखादं मूल जन्माला आलेलं 2-3 वर्षाचं लहानसं मूल गोंडस असतं. लहान असलं की गोंडस असतं. तुकोबरांच्या भाषेत सांगायचं झालं तर गाढवाचे ताने पालट ते क्षणोक्षणी. ते गाढवाचं लहानसं पिलू सुद्धा तुकोबराय सांगतात सुंदर दिसतं. लहान मूल का दिसणार नाही? लहान मूल सुंदर दिसतं. त्यातल्या त्याला सकाळी सकाळी आईनं आंघोळ घातलेली आहे, गंध पावडर केलेला आहे, चांगला आपला हिंदू गंध लावला पाहिजे. सध्याच्या काळामध्ये खूप गरज आहे याची. कोण कुठला आहे काय याच्यावरून दिसून येतं आपल्याला. गंध खूप गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये. आता काही काही शाळा म्हणा, काही काही कंपन्या म्हणा, त्यांचे वेगवेगळे नियम निघालेत. गंध असला की शाळेत घेत नाही. मध्ये आमच्या आळंदीमध्ये फॅड निघालं होतं. गंध पुसूनच यायचं म्हणे शाळेमध्ये. शाळेवर ज्या वेळेला बंदी आणली त्यावेळेला ते जागेवर आले. आपल्या गंधापासून त्यांची सुरुवात आहे महाराज. असे ना काय त्यांच्या पद्धती. पण आपण आपला धर्म टिकवावा. आपण आपला सकाळी उठल्याबरोबर देवाची पूजा करावी, कपाळाला गंध असावा. त्या लहान मुलाला कपाळाला गंध लावलाय आणि असं ते लहान मूल पाहिल्याबरोबर सुंदर मूल दिसतं. मूल सुंदर आहे असं बघितलं की आपला तर्क चालतो. मुलाचे आई वडील सुद्धा सुंदर. ज्या अर्थी मुलगा सुंदर आहे त्या अर्थी मुलाचे आई वडील सुंदर आहे. एखाद्याच्या आई वडील नसतील सुंदर, मग त्याचं ते सौंदर्य त्याच्या मागच्या पिढीकडे जातं, आजी आजोबाकडं. असं सांगितलं जातं आरोग्यशास्त्रामध्ये 7 पिढ्याचे दोष आणि 7 पिढ्याचे गुण आपल्यासोबत असतात. 7 पिढ्याचे. एखाद्या व्यक्तीला शुगर आहे, लगेच डॉक्टर म्हणतात तुमच्या वडिलांना होती का? नाही. मग आजोबाला असेल? नाही. मग पंजोबाला. 7 पिढ्यापर्यंत ते दोष असतात आणि 7 पिढ्यापर्यंत ते गुण सुद्धा आपल्या जीवनामध्ये असतात. त्यामुळे ते सौंदर्य आजी आजोबा पंजोबा अशा मागच्या पिढीकडे जाऊ शकतं. साधा विचार आहे. जर कारणाचे गुण, वेदांतशास्त्र बोलतंय कारणाचे गुण हे नेहमी कार्यात उतरत असतात. जग जर आपल्याला सुंदर वाटतंय, आज किती जग सुंदर वाटतंय. सकाळी मी घाटावरून उतरत असताना, खाली उतरताना नोळ्याच्या घाटामध्ये असतं, मस्त पाऊस चालू होता, हिरवळ सगळी पसरलेली, त्यातून ती गाडी चाललेली आहे. किती सुंदर दृश्य, की ते दृश्य पाहायला अनेक माणसं कामातला वेळातला वेळ काढून त्या ठिकाणी जातात, ते सौंदर्य पाहतात. मग या निसर्ग जर इतका सुंदर दिसतो तर या निसर्गाला ज्याने सुंदरता दिली तो किती सुंदर असेल. विठाला विठाला परमात्मा तुम्ही काय करा, पहा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. पहा. जर इंद्रियाचा स्वभाव एक विचित्र आहे महाराज. पहा म्हटलं की पाहत नाहीत, करा म्हटलं की करत नाही, आणि करू नका म्हटलं की केल्याशिवाय राहत नाही. रस्त्याने आपण चाललोय, पाऊस सुरू आहे, जरा 7 ते 9चं कीर्तन आहे, वेळेत सुरू होणार आहे असं म्हटल्यानंतर रस्त्याने चाललो, उगा बाजूला गर्दी जमलेली असावी, 10-15 मंडळी एकत्र जमलेली आहेत, बघितले माणूस सरळ रस्त्याने येत नाही, काय चाललंय पाहायला जातं. त्याला म्हटलं काय नाही व पाहण्यासारखं नाही ते तरी पाहावं म्हणून जातं. आता चित्रपट होतात ना, चित्रपट प्रदर्शित झाले, टॉकीजवरती लागणार आहेत, त्यावेळेला कुणीतरी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला असतो आणि त्याच्यावर बंदी येते. चित्रपटावर बंदी आली की 1-2 महिन्यामध्ये इकडं तिकडं काहीतरी करून, सारवासावर करून, खालून वरून काहीतरी करून ते चालू केले जातात. ज्या चित्रपटावर बंदी आहे ते चित्रपट हाऊसफुल चालतात. का? काय पाहण्यासारखं नाही ते तरी पाहावं. अजून सोपं सांगतो चला. जीभ, आपल्याकडे जीभ आहे, दात आहेत, 32 दात आहेत. एखादा दात पडला, लहानपणी दुधाचे दात पडतात, दात पडला की घरातली सगळी माणसं सांगतात जीभ लावू नको बरं. कुठं? पडलेल्या दाताच्या ठिकाणी जीभ लावू नको. का? उगवणारा दात वाकडा उगवतो. म्हणून जीभ लावू नको. आता हे किती जरी सांगितलं तरी जीभ कुठं जाते? स्वभाव आहे महाराज. करू नका म्हटलं की तिथं केल्याशिवाय राहत नाही. हे विचार स्वभाव आहे. करू नका म्हटलं की केल्याशिवाय राहत नाही. वेदांतातला सिद्धांत आहे अभावामध्ये
अभावामध्ये. खरं तर भावस्वरूप परमात्मा आहे, तिथं जावं, आनंद घ्यावा, पण नाही तिथं शोधण्याचा प्रयत्न चालू आहे, अशी अवस्था जीवाची आहे. तुकोबराच्या डोळ्याला सांगताय, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. जसं डोळ्यांना सांगतात तसं कानालाही उपदेश करतात. तुम्ही ऐका रे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानानं तुम्ही सुद्धा ऐका. तुमचा स्वभाव काय? ऐकणं. कानाचा स्वभाव ऐकणं आहे. मग तुम्हाला काय ऐकायचंय? उगा काहीतरी धांगड धिंगाणा असं ऐकण्यापेक्षा तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. माझा परमात्मा गुणवंत आहे, त्याचे गुण तुम्ही ऐका. कानाला सुद्धा उपदेश केला. तिन्ही चरण जरा तिन्ही चरण बघा, काय बोलावं, काय पाहावं आणि काय ऐकावं, असे तीन प्रश्न. जुन्या काळामध्ये कॅलेंडर असायचं, एक भिंतीवर कॅलेंडर असायचं आणि त्या कॅलेंडरवरती फोटो असायचे तीन माकडाचे. आता ती कॅलेंडरातली माकडं गेली, पण आता मोबाईलमध्ये आलेत. मोबाईलमध्ये ते व्हॉट्सअपला ते चित्र असतात ना, त्याच्यात ती माकडं आहेत बघा. घरी जाऊन बघा, इथं असतील तर नंतर पहा. तीन माकडं आहेत. एका माकडानं तोंडावर हात ठेवलाय, एका माकडानं डोळ्यावर हात ठेवलाय आणि एका माकडानं कानावर हात ठेवलाय. तोंडावर हात ठेवलेलं माकड त्याला विचारलं, का ठेवलास? ते सांगतं, बुरा मत कहो, बुरा मत कहो. त्याला विचारायचं, फिर क्या कहो? अभंगाचं पहिलं चरण, घेई घेई जीवाचे गोड नाम विठोबाचे. दुसरं माकड आहे, डोळ्यावर हात ठेवलाय, बुरा मत देखो, फिर क्या देखो? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तिसरं माकड आहे, कानावर हात ठेवलाय, बुरा मत सुनो, फिर क्या सुनो? तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. माकडाने आपल्याला सांगावं महाराज, माकडाने सांगावं काय पाहावं, काय बोलावं, काय ऐकावं. नुसतं इंद्रियाला सांगितलं, कर्मेंद्रियाला सांगितलं, ज्ञानेंद्रियाला सांगितलं, पण त्या इंद्रियाचा सगळा मेन मुख्य असणारा अध्यक्ष तुकोबर आहे, त्या अध्यक्षालाही सांगतायत, मना ते धाव घेई राहे विठोबाचे पायी. मनाचा स्वभाव सुद्धा बदलला नाही. मनाचा स्वभाव आहे धावणं. मन धावतं, खूप धावतं महाराज मन. त्या मनाला विचारावं, बाबा तू का धावतोस? कारण धावणं धावण्यासाठी नसतं, धावणं थांबण्यासाठी असतं. सकाळी सकाळी घरातून माणसं निघाली की धावतायत. लोकल 5-5 मिनिटाची लोकल बदलत नाहीत, चुकू देत नाहीत, धावतायत. कुठं? ऑफिसपर्यंत जाईपर्यंत. एकदा ऑफिसमध्ये गेले स्थिरावले, 8 तास जॉब केला, परत निघाले, परत धावा सुरू आहे. ती कुठंपर्यंत आहे? पुन्हा घरात येईपर्यंत आहे. म्हणजे जी धावाधाव चालू आहे ती कुठंतरी जाऊन थांबण्यासाठी चालू आहे. पुण्यातून मुंबईला निघालेली वाहनं किती धावतायत? मुंबईवरून पुण्याला धावतायत, पण कशा करता? पुढे जाऊन थांबण्याकरता. तसं मनाचा स्वभाव आहे धावणं. मन धावतंय, त्याला कुठंतरी जाऊन थांबायचं. हे थांबणं जेव्हा कळतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं जीवनामध्ये आनंद आहे. काय झालं, एका घरामध्ये चोरी झाली. सावकाराचं घर, त्याच्या घरात चोरी झाली म्हणतात. आणि चोरी झाली, ते वेळ झाला. तर चोरी सावकार त्यात सगळीकडून आणलेलं थोडं गोळा केलेलं, सगळंच गेलं, चोरांनी नेलं. तो वेळा झाला. पोलीस स्टेशनला गेला, चोर काय सापडेना. भाग्यवान चोर सापडत नाही, दुर्दैवी सापडतो. मला दुर्दैवी साहेबांच्या हाताला लागण्याच्या आधी माणसांना सापडतो.
माणसं धुतात आणि मग पोलिसांना जमा करतात त्याला, मग म्हणतात आता तुम्ही पहा. पण तो भाग्यवान बिचारा सापडला नाही. भरपूर यंत्रणा तपासली, सगळं झालं, सगळं काही चोर सापडला नाही. शेवटी हा सावकार वेडा होण्यासारखा झाला. रोज सकाळी उठायचा ना स्मशानात जाऊन बसायचा. स्मशानात, वैकुंठधाम स्मशान जिथं जाळण्याची व्यवस्था, तिथं जाऊन बसायचा. मित्रमंडळी घरची माणसं जायची, भाऊ इथं का बसलाय, चला ना घरी, जाऊ द्या मरू द्या, परत कमवू, परत नशिबात असेल तर मिळेल, चला. तो म्हणायचा अजिबात नाही, इथंच बसणार. त्याला एका मित्राने विचारलं, अरे इथं बसून काय तुला चोर सापडणार आहे का? तो म्हटला, जगात कुठं जरी गेला तरी मेल्यावर कुठे येईल. जाऊ द्या, कुठं कुणी कितीही पळू द्या, पण शेवटी मुक्काम तिथंच आहे. तसं धावण्यासाठी नाही, धावणं थांबण्यासाठी आहे. तुकोबर आहे, त्या मनाला सांगताय तू रात्रंदिवस धावतोयस ना, पण तुला स्थिरता कुठं आहे? तुला स्थिरता फक्त भगवंताच्या चरणाजवळ आहे, देवाजवळ. मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. मनाला उपदेश केला तुकोबर आहे. जीवालाही सांगताय तुका म्हणे, जीवा नको सोडू या केशवा, या केशवाला तू सोडू नको. खऱ्या अर्थानं इंद्रियाला तुकोबरांनी केलेला उपदेश, या उपदेशातून आपल्या जीवाची झालेली परिपूर्णता. काय इंद्रियाला उपदेश करावा लागला? अजून एक थोडासा माझा या अभंगाचा मार्मिक मुद्दा आहे, तेवढा सांगायचा आहे, म्हणून थोडा दोन प्रमाणं घेतली नाहीत. तुम्हा सर्वांची माफी मागतो. राहिलेली प्रमाण आपण नंतर पाहूया. एकदा सांप्रदायिक नियमानं भजन करू. विठोबा इंद्रियाला उपदेश करतात. प्रत्येक इंद्रियाने देवाकडे गेलं पाहिजे. विषय न सेवन करता देव विषय सेवन करावा, ही तुकोबरांची अभंगातली भाषा आहे. डोळ्यांनी भगवंताकडे जावं, त्याचं रूप पाहावं. वाणीने भगवंताचं नाव घ्यावं, कानाने देवाचे गुण ऐकावेत, मनाने देवाच्या ठिकाणी स्थिर व्हावं आणि जीवाने सुद्धा देवाचा स्वीकार करावा. 5 चरणातून तुकोबरांनी इंद्रियाला शिकवलं. का शिकवलं? देवाने इंद्रिय दिलीत कशा करता, याचं जर चिंतन आपण केलं तर ती भगवंताच्या प्राप्ती करता. भगवंताने आपल्याला इंद्रिय दिली, त्या इंद्रिय देण्याच्या मागचा मुख्य हेतू आहे त्याची प्राप्ती. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख कान डोळे मुख बोलाया कशा करता? जेने तू जोडसी, ज्याच्यानं नारायण जोडला जाईल अशी व्यवस्था भगवंताने आपल्याला करून दिलेली आहे. मग त्या इंद्रियाने देवाचं चिंतन केलं पाहिजे. हाताने देवाची टाळी वाजवली पाहिजे. येणे मुखे तुझे कीर्ती गुणनाम, त्याच्यामध्ये डोळे भरून या, पायने तुझे, कान भरून या, ऐकेने तुझी कीर्ती, हे सगळं चिंतन पाहता येतं आपल्याला. ज्याच्यासाठी जे दिलंय त्याच्यानं तेच करावं, तर त्या जीवनाची परिपूर्णता होते. परिपूर्णता अनुभवाचा एक दृष्टांत आहे. काय झाला प्रसंग, आता प्रवासात नेहमीच आपल्या अनुभवात आहे. रात्रभर प्रवास केला की काही ठिकाणी शहरामध्ये, वास्तविक ठाणे असेल किंवा मुंबई असेल, कुठल्याही विशेष ठिकाणी पुण्यामध्ये बस स्टँडला किंवा रेल्वे स्टेशनला काही व्यवस्था आहेत, स्नानगृह वगैरे असे काही व्यवस्था ठेवलेल्या आहेत. एक व्यक्ती रात्रभर प्रवास केला आणि रात्रीच्या वेळेला सकाळी पहाटेच्या वेळेला त्या स्टॉपवर उतरला. त्याने विचार केला, मुंबईतली माणसं आहेत, सकाळी लवकर काही उठली नसतील,
मग जातानाच आपलं स्नान करून जावं म्हणून तो त्या स्नानगृहामध्ये स्नान करण्याकरता गेला. आता आत गेल्याबरोबर तिथला एक व्यक्ती बसलेला आहे. 10 रुपये त्याला दिले, बादलीभर पाणी घेतलं आणि स्नान करण्याकरता त्या स्नानगृहामध्ये आतमध्ये गेला. आत गेला, कपडे काढले, बॅग वगैरे अडकवली, कपडे काढले, स्नान करायचं आहे. स्नान करण्याकरता गेलाय, 10 रुपयाची बादली घेऊन गेलाय, पाणी भरून नेलंय. गेल्याबरोबर त्याने त्या भिंतीवर पाहिलं, समोर भिंतीवर एक वाक्य लिहिलेलं होतं, डावीकडे पहा. आता सार्वजनिक ठिकाण आहे ना, सार्वजनिक ठिकाण म्हटलं की माणसं काहीही लिहित बसतात. पहा, वैयक्तिक मालकी असलं की बाहेरच बोर्ड असतो, इथे जाहिराती लावू नयेत. पण सार्वजनिक ठिकाण आहे, काही लिहिलं जातं. बघा तुम्ही आता सध्या गड किल्ल्यावरती गर्दी खूप चालू आहे. काही गडप्रेमी जातात गड पाहण्याकरता, तिथं जातात आणि आपली नावं लिहितात गडावरच्या दगडावरती आपली नावं लिहितात. वास्तविक याने वर्षभर प्रयत्न करावा, कुठंतरी 12-14 फेब्रुवारीला आणि त्या गडावर नाव लिहायचं. पुढच्या वर्षापर्यंत हे टिकेल का नाही शक्यता कमी आहे, पण तरी लिहून येतात, नावं लिहितात. खरं तर ज्यांनी गड बांधली त्यांनी स्वराज्याला अर्पण केली. तुम्ही पहा, छत्रपतींनी एवढे किल्ले बांधले, जिंकले, कुठल्याही गड किल्ल्यावरचा 7-12 आजही छत्रपतीच्या नावचा निघत नाही. त्या ग्रामपंचायतला, नगर परिषदला जाऊन पहा तुम्ही, निघत नाही. स्वराज्याला अर्पण केलेले आहेत त्यांनी. जाऊ द्या, त्यांच्या नावावर नाही, मुलाच्या नावावर एखादा किल्ला, संभाजी महाराजांच्या, राजाराम महाराज एखादा किल्ला, पण नाही. आपण मात्र तिथं गेलं की तिथं आपली नावं लिहून येतो. आता बरं आहे, पंढरपूरचं ते दर्शनबारीच पाडायचे म्हणताय, पण मागच्या त्या दर्शनबारीमध्ये रंगरंगोटी केली नव्हती, त्यावेळेला गावाची नावं असायची. बरं, ज्याने लिहिलंय ते दर्शनबारीत फिरताना परत त्याला ते नाव सापडत नव्हतं. आपण लिहिलेलंच, आपण लिहित बसतात. सार्वजनिक ठिकाण म्हटलं की माणसं लिहित बसतात. तसं याने आपलं सार्वजनिक स्नानगृह आतमध्ये लिहिलेलं होतं, डावीकडे पहा. हे गेलं होतं कशासाठी? स्नान करण्यासाठी. आंघोळीला गेलेला, 10 रुपये दिलेले आहेत, बादलीवर पाणी घेतलंय आणि आत जाऊन स्नान करायचं सोडलं आणि वाचत बसलं, डावीकडे पहा. बरं, उत्कंठ आता अशी असते महाराज, काय लिहिलंय डावीकडं बघितलं, डावीकडं लिहिलं होतं, उजवीकडे पहा. लिहिणार आहे, स्वतंत्र आहे, काही लिहू शकतो. आपण ज्या कामासाठी गेलो ते काम सोडून द्यायचं आणि बाकीची कामं करायची का? उजवीकडे लिहिलं होतं, मागे पहा. मला किती लांबवता येईल? 10 दिशा आहेत, 10 दिशा आहेत. मागे पहा. मागं लिहिलं होतं, वरती पहा. हे गेलं तर कशासाठी? स्नान करण्यासाठी. स्नान करण्यासाठी गेला, वरती बघितलं, वरती लिहिलं होतं, मूर्खा, स्नान करायला आलास का वाचायला आलास? काय गरज होती का? ज्या कामासाठी गेलोय ते काम करायचं सोडून वाचत बसला. ऐका, दृष्टांत संपला नाही माझा, थोडा पुढे. 10 रुपये देऊन पाण्याची जे बकेट घेऊन आलं होतं ना, ती बकेट होती गळकी, होतं खाली. हे वाचत बसलं, परिणाम सगळं पाणी गळून गेलं, स्नान करायचं राहिलं. दृष्टांत संपला. आपली गत तशीच आहे. त्याची बकेट तर नशिबानं एकच छिद्र पडलं होतं. आपल्या मानव देहरूपी बकेटीला एकूण 9 छिद्र आहेत. 9 ठाई फाटोनी गेली, हे तवा आम्हास दिली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. ज्ञानोबाची घोंगडी प्रकरण अतिशय गोड आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, तुझी कशी आहे? सत्व शुद्ध अशी असणारी, षडगुड गोंडे रत्नजडित गे माय, अशी तुझी घोंगडी. आमची मागत रक्त रेत मुताने भरली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. 9 ठिकाणी फाटलेली फुटलेली घोंगडी आहे महाराज ही आपली. 9 छिद्र आहेत या घोंगडीला. कधी कधी जीव चैतन्य निघून जाईल काय सांगता येतं. मग उगी वाचत बसण्यापेक्षा इंद्रिय दिलेले आहेत, आयुष्य दिलेले आहे. काय करावं? जेने तो जोडसी नारायण, तो परमात्मा जोडण्याकरता ही इंद्रिय सगळी त्याच्याकडे लावावी. ऐकत नाहीत इंद्रिय. प्रयत्न करा तुम्ही, घे नाव. कीर्तनात बसल्यावर सुद्धा सहजासहजी घेत नाही, आणावं लागतं, जबरदस्तीनं घ्यावं लागतं. तेव्हा कुठंतरी, नाहीतर मग मध्ये जांभळ्या देतं, इकडं बघ तिकडं बघ, याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय. नाहीच काय झालं तर मोबाईलमध्ये फोन कोणाचा आल्यावर वाजेल की, पण नाही तरी पण मन असं विचित्र आहे महाराज, असं विचित्र आहे. मग काय करावं याला? एकतर इंद्रिय सहजासहजी देवाकडे लागत नाहीयेत, मग त्याला जबरदस्तीनं लावण्याचा प्रयत्न केला तरी घेत नाही. कारण तुकोबर आहे, स्वतः सांगतायत, इंद्रिया अधीन झालो देवा, एकाचेही मज न घडे दमन. इंद्रिया अधीन झालो देवा. इंद्रिय सांगितली तर ऐकत नाही, एक अवस्था आहे. आणि दुसरी अवस्था आहे, ऐकत नाही म्हणून सांगायचं सोडून द्यायचं नाही, पुन्हा 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 त्याला जबरदस्ती करायची. एक ना एक दिवस ऐकल्याशिवाय राहत नाही.
पाची अभंगातली पाची प्रमाण सांगण्याचा जरा प्रयत्न करतो बघा. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, वाणीला देवाचं नाव घे म्हटलं वाणी घेत नाही, पण तुकोबाराय सांगतात तीच वाणी माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. अवस्था आली ना त्या वाणीला सांगून 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 परत त्या वाणीला ज्या वेळेला या भगवंताच्या नामातली गोडी जाणवली त्यावेळेला ती पुन्हा सोडायला तयार नाही. डोळ्यांना सांगितलं डोळे तुम्ही घ्या रे पहा विठोबाचे मुख, डोळे जायला तयार नाही, पण एकदा का त्याला त्याची गोडी लागली तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा. परमात्मा त्या डोळ्यामध्ये येऊन बसतो. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानाला सुद्धा काय होतं तुका म्हणे कानी म्हणा, दुसरं काही त्याला ऐकावंसच वाटत नाही, केवळ एक भगवंताचं नावच ते कान ऐकायला लागतात. मन भगवंताला सोडून जायला तयार नाही, जीव तर जातच नाहीये. इंद्रियाला स्वतः आपण प्रयत्न करावा, शिकवावं, निश्चित ती इंद्रिय ऐकतात थोडा 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 थोडा. म्हणून तर अगदी काही सप्ताह वार्षिक असतात, काही सप्ताह मासिक असतात, काही सप्ताह त्रिवार्षिक असतात. अधिक मासातला हा उत्सव त्रिवार्षिक आहे, 3 वर्षानं येणारा हा उत्सव आहे. या उत्सवात जरी आपण येऊन थोडं 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 पहिल्या दिवसापासून काल्यापर्यंत मनाला सांगितलं, महाराज काला झाल्याबरोबर बऱ्याच माणसांचं परिवर्तन होतं, मनाचं परिवर्तन होतं, इंद्रिय परमात्माकडे लागायला लागतात. म्हणून तर काला संपला की काही काही माणसं रडतात. आता काय 7 दिवस इतका मोठा आनंद, कसं गेले दिवस कळालं नाही आम्हाला, आता आम्हाला कसे दिवस जातील हो, म्हणून काही माणसं रडतात. अर्थात इंद्रिय ऐकतात. म्हणून थोडं थोडं त्या इंद्रियाला सवय लावली पाहिजे. जसं ग्राम्य भागातला दृष्टांत आहे, जुन्या काळामध्ये शेतकरी वर्ग बैलावर प्रेम करायचा, आताही करतो पण तो गाड्याच्या बैलावर करतो. आताही प्रेम करतो. आमच्या पुणे जिल्ह्यात असं प्रेम करतात महाराज, पोराला बदाम खाऊ घालत नाही, बैलाला खाऊ घालते. बदाम 800 रुपये किलो बदाम बैलाला, सफरचंद लाल बुंद बैलाला. त्या पुणे जिल्ह्यातला गाड्याचा बैल बघितलं की वाटतं आपल्यालाही याच्या जन्माला यायला पाहिजे, असं प्रेम करतात. मुलासारखं पोटच्या मुलासारखं सांभाळतात शेतकरी वर्ग. जुन्या काळात तर खूपच बैलावर प्रेम केलं जायचं. एखादा बैल जर म्हातारा झाला तर शेतकरी त्याला कधी कसायला विकत नव्हता जुन्या काळातला. हे म्हणायचा याने कष्ट केलं माझ्या शेतात, याने घाम गाळला, माझी मुलं याच्या जीवावर जगली मोठी झाली, मेला तर दावणीला मरेल पण कसायला विकणार नाही, प्रेम असायचं. असाच एक म्हातारा बैल रात्रीचा दावणीचा सुटला, कळालं नाही, बाजूला विहीर होती, विहिरीला कडे नव्हते आणि त्या विहिरीमध्ये बैल पडला. बैल विहिरीत पडला बिचारा म्हातारा. विहीर मग पाणी आटलेली विहीर होती, कोरडी विहीर होती, खाली तळाला बैल गेला, वर आणायची काही व्यवस्था नाहीये. बिचारा शेतकरी रोज त्याला वरून पेंडी टाकायचा, बादलीने कासऱ्याला दावायला बादली बांधायची, पाण्याची बादली सोडायची. असं चालू 1-2 महिने झाले. शेवटी शेतकऱ्याने विचार केला बैल म्हातारा झालाय, वयस्कर झालाय, बैल काय आता बाहेर निघत नाही, बरं विहीर पण कोरडीच आहे, बाजूला मोठा मातीचा ढिगारा पडलेला. शेतकऱ्याने विचार केला ही माती आत टाकावी, विहीर बुजेल, बैल पण गाडला जाईल, बिचारा आता किती दिवस जगेल असा आतमध्ये. म्हणून त्या शेतकऱ्याने प्रामाणिकपणाने रोज सकाळी उठायचं, 2 तास खोऱ्या पाठी घेऊन ती माती आतमध्ये टाकायची. ऐका, ती माती घ्यायची आणि आतमध्ये टाकायची. खड्ड्यात विहिरीत माती पडली की ती माती बैलाच्याही अंगावर पडायची. माती अंगावर पडली की तो बैल अंग झाडायचा, बैल अंग झाडायचा. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी ओवी वापरलेली आहे. 13व्या अध्यायात ज्ञानोबाराय सांगतात पाठवेळ करिता न सहावे वारा. बैलाचा दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिलाय. पाठवेळ करिता म्हणजे असं तरुण खोंड जे असतं अंगाला वारा सुद्धा लागू देत नाही. वारा सुद्धा नुसता शेतकऱ्याने गाडा नुसता असा सोडला ना, वाऱ्याशी वेग घेतं महाराज ते, असा तो बैल. माती अंगावर पडली की तो बैल अंग झाडायचा. शेतकरी रोज 2 तास माती खाली टाकायचा, अंगावर माती पडली की बैल अंग झाडायचा. ऐकता काय, 2 महिन्यानंतर विहीर बुजली आणि बैल बाहेर आला. काय झालं, विहीर सगळी बुजली आणि बैल बाहेर आला. का बाहेर आला, अंग झाडलं. अधिक मासातला सप्ताह म्हणजे अंग झाडणं आहे. प्रपंचामध्ये इंद्रिय गुंतलेली आहेत, विषयाकडे इंद्रिय गुंतलेली आहेत. 7 दिवस सप्ताहामध्ये यावं. ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा भजन असेल, हरिपाठ असेल, महिला भजन असेल, कीर्तन प्रवचन असेल, याच्यामध्ये हे श्रवण करावं, संत विचार ऐकावा. थोडं 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 विषयाकडे जाणाऱ्या इंद्रियाचं अंग झाडल्या जाईल आणि एक ना एक दिवस ही इंद्रिय या परमार्थाकडे लागल्याशिवाय राहणार नाही. प्रारंभीच्या काळामध्ये परमार्थ आवडत नाही, देव आवडत नाही. जगद्गुरु तुकोबर यांनी या अभंगामध्ये अतिशय गोड विचार, मी मगाशी सांगितलं अभंग पाठातला आहे, पण अभंगातले शब्द अतिशय गोड आहेत. तुकोबर यांनी परमार्थाच्या प्रारंभीची अवस्था आणि परमार्थ करत असताना परमार्थाच्या शेवटची अवस्था, या 2 अवस्थेत चिंतन या अभंगामध्ये तुकोबर यांनी केलंय. ऐका,
इंद्रियांना तुकोबारायांनी पहिल्या चरणामध्ये माझं म्हटलंय. माझं आणि तुझं हे दोन भूमिका आहेत ना आपल्या जीवनात प्रपंचामध्ये. मुलगा माझा माझा आणि जावेचा माझा नाही तुझा. म्हणजे बरं जाऊ दे, जावेचा राहू दे घरात कशाला, शेजारणीचा तुझा. असं माझं आणि तुझं, तुझ्यामध्ये परकेपण आहे, माझ्यामध्ये जवळीकता आहे. हा, तुकोबारायांनी तीच भूमिका वापरली आहे. पहा, पहिल्या अभंगामध्ये तुकोबाराय शब्द वापरतात, घेई घेई माझे वाचे. म्हणजे आपल्या इंद्रियाला तुकोबाराय माझं म्हणतात. इंद्रियाला तुकोबारायांनी पहिल्यांदा माझं म्हटलं. पण विठोबाला मात्र तसाच आहे. विठोबाचं नाव घ्या फक्त सांगितलं, पण इंद्रिय काही संबंध जोडला नाही. चला दुसऱ्या चरणात चला. दुसऱ्या चरणामध्ये पहिल्या चरणात जी इंद्रिय माझी होती, दुसऱ्या चरणातली भाषा आहे का? डोळे तुम्ही नारे सुख. पहिल्या चरणात इंद्रिय माझी आहे, विठोबा तसाच आहे. परिणाम काय झाला? देवाचं नाव घेण्याचा परिणाम या देहावर असा झाला की तुकोबाराय दुसऱ्या चरणात त्या इंद्रियाला तुम्ही म्हणतात. माझे म्हणत नाही, जवळ नाही, आता लांब गेली ती इंद्रिय. डोळे तुम्ही घ्या रे सुख, विठोबा तसाच आहे. चला पुढे तिसऱ्या चरणामध्ये. तिसऱ्या चरणामध्ये तुम्ही ऐका रे कान. इंद्रिय तुम्ही आहेत आणि परमात्मा मात्र माझ्या विठोबाचे गुण. देव जवळ आला, देव जवळ आला. पहिल्यांदा देव लांब आहे, इंद्रिय माझी आहेत. परमार्थाची हीच सुरुवात आहे. गळ्यामध्ये माळ घातली, संबंध सुरू झाला आत्ता देवाशी. पण जसं परमार्थ करू, नामचिंतन करू, हरिपाठ करू, ज्ञानेश्वरी वाचू, ज्ञानोबार आहे तुकोबार आहे, ज्या दिवशी मला माझे वाटायला लागतील, परमात्मा आपोआप आपला झालेला असेल. या भूमिकेतून होणारा परिणाम तुकोबार या अभंगातून वर्णन करतायत. पहिल्यांदा इंद्रिय माझी आहेत, परमात्म्याची संबंध नाहीये. दुसऱ्या चरणात इंद्रिय तुम्ही लांब गेली, परमात्मा तसाच आहे. तिसऱ्या चरणात इंद्रिय तुम्ही झाली, तुम्ही ऐका रे कान. माझ्या विठोबाची गुण. देव जवळ आला. किती जवळ आला? मनाला सांगावं लागलं, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. विठोबाच्या पायाजवळ राहा. तो देव इतका जवळ यावा की जीवाला सांगावं लागावं, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. या हे सर्वनाम अतिशय निकट जवळ या भूमिकेतून तुकोबाराय वापरतात. या केशवाला सोडू नको हे जीवाला सांगावं लागलं. परमार्थामध्ये एकदा का इंद्रिय देवाकडे चालली की होणारा परिणाम तुमचं आणि माझं या दोन भूमिकेतून सांगितला. विठ्ठला विठ्ठल. व्यावहारिक प्रापंचिक जीवनामध्ये लग्न झालं, नांदायला गेलेली मुलगी तिथं नांदायला गेली की सासरी सगळं माहेरचं सांगते. माझा भाऊ असा आहे, माझे वडील असे आहेत, माझी आई अशी आहे, माझी बहीण अशी आहे, अमकं तमकं, हे सगळं माझं 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 माहेरचं. कधी कुठंपर्यंत? वर्ष 2 वर्ष. हा, एकदा 10-1 वर्ष झाली संसारात रुळली, अगदी 2-3 मुलं झालेली आहेत, मोठी झालेली आहेत, प्रपंच तिला माझा वाटू लागला की ती माहेरी आल्यावर सुद्धा मग ती वडिलांकडे वडिलांचं सांगत नाही, मग सांगते आमच्या यांना पोह्याबरोबर चहा लागतो. मग तिकडला अनुभव का? कारण तिकडं गेली, त्यांची झाली, आता इकडल्यांना सुद्धा ती परकी वाटायला लागते, किंबहुना तिला हे परके वाटायला लागतात. इंद्रियाची हीच अवस्था आहे. आपण जसं परमार्थामध्ये पुढे 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 जाऊ तसा देव आपला व्हावा. ज्या दिवशी देव आपला वाटतो समजायचंय परमार्थ यशस्वी झाला. विठ्ठला परमात्मा आपलासा व्हावा याच्या करताच म्हणून संतांनी केलेली क्रांती, संतांनी केलेली पारमार्थिक ही साधना, ज्या साधनेच्या मागे आपण चाललेलो आहोत. संबंध वारकरी संप्रदाय प्रचारक मंडळ नित्यत्वानं भजनाच्या माध्यमातून, हरिपाठाच्या कीर्तनाच्या माध्यमातून, किंबहुना श्री क्षेत्र आळंदीमध्ये पवित्र अशा ज्ञानदर्शन धर्मशाळेच्या माध्यमातून जो परमार्थ आपण मंडळी सर्वजण करता आहात. पुढच्या महिन्यामध्ये आमच्या पूजनीय विठ्ठल बाबा घुले बाबांचा खूप मोठा उत्सव आपल्या सर्वांच्या ज्ञानदर्शन धर्मशाळेच्या आणि आमच्या जलेंद्र भाऊंच्या सहकार्यातून अतिशय मोठा होतो. खरं तर ज्ञानेश्वरीबद्दलची आवड, प्रेम बाबांच्यामुळं माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये प्राप्त. अनेक साधकांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीवर प्रेम काय करावं ते पूजनीय विठ्ठल बाबा घुले यांच्याकडून आम्ही शिकलो. महाराज यांच्याकडून कधी कधी बाबांच्या सोबत पखवाज वाजवण्याच्या निमित्तानं जावं लागायचं बाहेर. गेलं रात्री 3-3:30ला आल्याबरोबर असं वाटायचं, कारण बाबाचा नियम होता 5:30ला गणपती दरवाजातून बाबा दर्शनाला जायचे. 5:30ला ते पहिला दरवाजा उघडला की त्या दरवाजातून पहिली व्यक्ती आत जाणार ते म्हणजे विठ्ठल बाबा घुले. पहिल्यांदा बाबा जायचे. आणि एक सहज मनामध्ये शंका आली, आज 3:30ला आपण आलोय, प्रवास करून आलोय, बाबा जातात की नाही.
गुरुवर्यांच्याबद्दल अशी शंका मनामध्ये येऊ नये, पण दुर्दैव म्हणा आली. आणि मी लवकर उठून जरा जाऊन बसलो मंदिरामध्ये. 5:30 वाजता पूजनीय बाबा दर्शनाला आतमध्ये गेल्याबरोबर पुन्हा दर्शन करून आले, पुन्हा ज्ञानेश्वरी उघडली, अध्ययन केलं आणि 7 वाजता ज्ञानेश्वरी सांगण्याकरता जोग महाराज संस्थेमध्ये पुन्हा गेले. अशी काही मंडळी आहेत की ज्या मंडळींचं पुण्यस्मरण ज्या धर्मशाळेत होतं त्या धर्मशाळा सगळी आपण मंडळींच्या सहकार्यातून उभी राहिली. आणि अशी ही वारकरी संप्रदायाची सेवेची परंपरा आपल्या सर्वांच्या माध्यमातून होते. याच्यातून एक घडावं की भगवान परमात्म्याने ही जी इंद्रिय आहेत ही त्याच्याकडे वळवून घ्यावीत. कारण आपण प्रयत्न करावा, 2 पावलं आपण चालावं, पण 8 पावलं खऱ्या अर्थानं त्याचं सामर्थ्य. म्हणून तर तुकोबाराय सुद्धा एके ठिकाणी वर्णन करतात, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी धरून या बाही भवहा तारी. हा भवसागर तरणं सोपं नाही, इंद्रिय देवाकडे लावणं सोपं नाही, पण देवा तू सहकार्य केलं. तुका म्हणे राख मनेरी, देवा तुझी ती मनेरी गाय अर्थात मन नावाचं इंद्रिय तुझं तू राख, तुझ्या ताब्यामध्ये घे. ही भूमिका ही आपण ठेवावी, भगवंताने त्यामुळे सहकार्य करावं आणि ती इंद्रिय भगवंताकडे लागावीत अशी भगवंताच्या चरणी सविनय प्रार्थना करू. झालेली सेवा भगवंताच्याच चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम तुकाराम